शाळा सुरू होत आहेत आणि रोज सकाळी मुलांच्या डब्यासाठी वेगळी भाजी बनवताना खूप घाई होते ना. मग आजच बनवून ठेवा हे खास वाटण. एकदाच तयार करून फ्रीजमध्ये ठेवा आणि रोजची भाजी काही मिनिटातच तयार करा. या वाटणामुळे साधी बटाट्याची, मटारची, गवारची किंवा कोणतीही भाजी सुगंधी आणि चवदार लागते. फोडणीमध्ये फक्त 2 चमचे हे वाटण घाला आणि भाजीला अप्रतिम चव मिळवा. सगळ्यात छान म्हणजे मुलांना भाजी इतकी आवडेल की दुसऱ्या दिवशी तीच भाजी डब्यात मागतील. हे झटपट, सोपं आणि खूप उपयोगी वाटण कसं बनवायचं ते पाहूया. पण त्यापूर्वी भाग्यश्री रेसिपीज या आपल्या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत. वाटण बनवण्यासाठी सुक्या खोबऱ्याची 1 वाटी इथे मी खिसून घेतलेली आहे. त्यानंतर 1 मूठभर कोथिंबीर, 1.5 चमचे जिरे, 2 लसणीच्या गड्डे आहेत ते मी इथे सोलून घेतलेले आहेत. लसूण हा आपल्याला देशी असतो तो लसूण घ्यायचा आहे. त्यामुळे वास छान येतो आणि खूप दिवस टिकून राहतो. त्यानंतर 1 इंच आल्याचे इथे मी तुकडे करून घेतलेले आहेत. सुरुवातीला कढई गरम करून कढईमध्ये जिरे छान भाजून घ्यायचे आहेत. खमंग वास यायला लागला आणि जिरे छान फुलले की आपण हे जिरे काढून घेणार आहोत. साधारण अर्धा मिनिटापेक्षा सुद्धा कमी वेळेमध्ये छान असे आपले जिरे ते भाजून झालेले आहेत. जिरे भाजल्यानंतर सेम कढईमध्येच आपण किसून घेतलेले खोबऱ्याचा खीस देखील यामध्ये भाजून घ्यायचे. किसलेलं खोबरं या पद्धतीने छान असं भाजून घेतलं की आपलं वाटण जे आहे ते आणखी चविष्ट व्हायला मदत होते आणि त्यातला काळानुसार येणारा खोबऱ्यातला कडवटपणा जो असतो तो देखील येत नाही. त्यामुळे वाटण आपलं साधारण महिनाभर सुद्धा टिकतं. पण त्याची चव जी असते ती कालांतराने कमी व्हायला सुरुवात होते. त्यामुळे 1 आठवड्याचं किंवा 2 आठवड्याचं 2 आठवडा पुरेल इतकंच वाटण आपण बनवून ठेवणार आहोत. तर हे मी जे वाटण बनवत आहे, आठवड्यासाठी हे वाटण मी बनवते. तर एका आठवड्यानंतर आपण प्रत्येक रविवारी असं वाटण बनवून ठेवलं की मग आठवडाभर आपल्याला अजिबात धावपळ करण्याची गरज लागत नाही. भाजी कोणतीही असू द्या, अगदी झटपट आपली भाजी तयार होईल, तितकीच चविष्ट होईल आणि सुगंध देखील छान असा टिकून राहील. त्यामुळे जास्त वाटण एका वेळेला न बनवता फक्त आठवड्याभरासाठीच आपण हे वाटण बनवून ठेवणार आहोत. तुम्हाला जर जास्त वेळेसाठी बनवायचं असेल तर साधारण 2 आठवडे किंवा महिनाभर सुद्धा हे वाटण फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो आपण. तर तुम्हाला जास्त वाटण बनवायचं असेल तर तुम्ही जास्त देखील इथे बनवून घेऊ शकता. साधारण 1-1.5 मिनिटामध्ये छान असं खोबरं आपल्या इथे भाजून झालेलं आहे. भाजून घेतलेलं खोबरं मी ताटामध्ये पसरून पंख्याखाली थंड होण्यासाठी ठेवले. तोपर्यंत इथे भाजून घेतलेले जिरे आपण आता वाटून घेणार आहोत. सुरुवातीला जिरे वाटून घेतली की त्याची छान अशी पावडर व्हायला मदत होते. फार वेळ लागत नाही जिरे वाटायला. त्यामुळे खमंग खुसखुशीत भाजलेले जिरे असले की पटकन या पद्धतीने आपण पावडर बनवून घेऊ शकतो. स्किप न करता तुम्ही बघू शकता मी याचं वाटण बनवलेलं आहे. अगदी 1 अर्धा मिनिटामध्येच आपले हे जिरे छान असे अगदी मिक्सर सारखे वाटून झालेले आहेत. इथे बघा मस्त याची पावडर तयार झालेली आहे. अगदी मिक्सरवरती वाटतो ना तशी. तर जिरे वाटून झाल्यानंतर खोबरं देखील आपलं छान असं थंड झालेलं आहे. खोबरं हाताने चुरल्यानंतर देखील पटकन याचा चुरा होतोय. याचा अर्थच आपलं खमंग छान असं खोबरं भाजलेलं आहे आणि वाटताना यामुळे आपल्याला अजिबात त्रास होत नाही. हातावरती वाटण आपण ज्यावेळेला बनवत असतो त्यावेळेला ते वाटून घ्यायला फार वेळ लागतो. तर मिक्सर इतक्या पटकन नाही, पण अगदी कमी वेळेत हातावर सुद्धा आपण हे वाटण बनवून घेण्यासाठी असं खोबरं छान भाजून घेतलं की ते झटपट अगदी काही मिनिटामध्येच छान असं वाटून होतं मिक्सरसारखं. तर व्हिडिओ अजिबात स्किप न करता खोबरं देखील मी इथे वाटून घेणार आहे. या पद्धतीने हाताने आपण ज्यावेळेला मसाला वाटून घेत असतो ना, त्यावेळेला त्या मसाल्याची चव जी असते ती दुपटीने वाढते. त्यामुळे भाजीची देखील चव दुप्पट होते आणि भाजी आपली छान टेस्टी व्हायला मदत होते. शिवाय हातावरती जेव्हा आपण मसाला वाटून घेत असतो, तो मसाला छान असा कोरडा होतो. अजिबात त्याला पाणी सुटत नाही आणि मसाला त्यामुळे फार दिवस जसा आहे तसाच टिकून राहायला देखील मदत होते. तर तुमच्याकडे खरंच वेळ असेल तर तुम्ही मिक्सरवरती न वाटता या पद्धतीने हातावरती वाटून घ्या.
चवीला भाजी आणखी टेस्टी बनेल. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही ते मिक्सरवरती देखील वाटून घेतलं तरीही चालतं. छान असं स्किप न करता सुद्धा तुम्ही बघू शकता खोबरं आपलं वाटून होत आलेले. अगदी मऊ अशी मस्त याची पेस्ट इथे पूड इथे बनलेली आहे. आणि खोबरं वाटून झाल्याच्या नंतर आपण यामध्ये आलं आणि लसूण देखील वाटून घेणार आहोत. आपण जी आता इथे जिऱ्याची आणि खोबऱ्याची पूड वाटून घेतलेली आहे, ही वाटून घेण्यापूर्वी जर आलं आणि लसूण वाटून घेतलं ना, तर आलं लसूण पासून जो थोडासा ओलसरपणा असतो त्यामुळे खोबरं आणि जिरे आपले छान असे वाटले जात नाहीत, पटकन वाटून होत नाहीत, त्याला वाटायला वेळ लागतो मग. त्यामुळे आपण इथे सुरुवातीला खोबरं आणि जिरे वाटून घेतले आहेत आणि त्यामध्ये आता आपण लसूण आणि आलं एकत्रच वाटून घेणार आहोत. तर इथे मी लसूण घालून घेते आणि त्यामध्येच आता आल्याचे तुकडे देखील घालते. आलं आणि लसूण देखील आपण छान असे वाटून घ्यायचे आहेत. आणि तुम्हाला लक्षात आलं असेल की अगदी हातावरती सुद्धा साधारण 1-2 मिनिटामध्ये आपण हे लसूण आणि जिरे छान असे वाटून घेतले. मस्त याची पूड तयार झालेली आहे अगदी मिक्सर सारखी. यामध्ये लसूण आणि आलं देखील वाटून घ्यायला फार वेळ लागत नाही. तर आपण अगदी 1 मिनिटभरामध्येच आलं आणि लसूण देखील वाटून घेऊया. तर फक्त 15 ते 20 मिनिटांमध्ये अगदी सुरुवातीपासून हा मसाला तयार करायला वेळ लागतो आपल्याला. आणि आठवड्याभराचा 15 ते 20 मिनिटांमध्ये आठवड्याभराचा मसाला आपला इथे तयार होतो. आलं आणि लसूण वाटून झाल्यानंतर मी कोथिंबीर जी होती आपली ती देखील यामध्ये घालून आपण वाटून घेऊया. तर फक्त खोबरं भाजून, जिरे भाजून, खोबरं भाजून अगदी ठेचून घेण्यापर्यंत, वाटून घेण्यापर्यंत आपला मसाला बनवायला फक्त 15 ते 20 मिनिटे लागतात. फारसा वेळ लागत नाही आणि 15-20 मिनिटांमध्ये आठवड्याभराची पूर्वतयारी आपली इथे होते. तर या पद्धतीने झटपट असा हा मसाला तुम्ही बनवून ठेवा आणि आठवडाभर तुम्ही कोणत्याही भाजीसाठी हा मसाला वापरा. एकदम चविष्ट अशी ही भाजी आपली तयार होते. मिक्सरवरती जर तुम्ही हा मसाला बनवून घेतला तर फक्त 4 ते 5 मिनिटांमध्ये संपूर्ण मसाला आपला तयार होतो. आणि आठवडाभर आपण हा कोणत्याही भाजीसाठी वापरू शकतो. आणि अगदी झटपट आपली भाजी तयार होते. त्याबरोबर चविष्ट होते. तर तुम्ही घरी नक्की एकदा हा मसाला तयार करून भाजी बनवून पहा. तुम्हाला नक्कीच आवडेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर आपल्या जास्तीत जास्त मैत्रिणींमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा.